खरं तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण माझ्याही घरच्यांना अजून कळलेलं नाही नेमकं मी काय करतो. फक्त तो जाऊन सेट वगैरे लावतो. बॅकग्राऊंड नसेल तर त्याच्या पुढच्या सगळ्या फोरग्राऊंडला असणाऱ्या गोष्टींना काहीच महत्व नसणार. हे जरी ग्लॅमरस फील्ड नसेल तरी एक लक्षात ठेवा, जे ग्लॅमरस दिसतंय ते उभं करण्याचं काम ही मंडळी करत असतात. मला पूर्ण त्या कावळ्यांनी इतकी मोठी आयडेंटिटी मिळवून दिली माझ्या पूर्ण आयुष्यात, की सगळे मला कावळ्या म्हणून ओळखतात, की गुप्ते तिथे गुप्तेमध्ये आता तुम्हाला टोचणार आहे असे प्रश्न जर विचारले तर मी ती टोचणारी खुर्ची तयार केली होती. आत्ताची गोष्ट म्हणजे रिसेंट की घरात गणपती झाल्यावर अनेक लोकांच्या घरामध्ये घरात गणपतीचा सेट उभा केला होता. 10वीत असताना मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, जो डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या हस्ते मिळाला. तुला खूप उत्कृष्ट काम करून द्यायचंय. बऱ्याचदा माझ्या घरातनं पैसे गेलेले आहेत, हे अनेक निर्मात्यांना माहिती आहे. सेट करताना सेट व्हायला वेळ लागतो, पण डेफिनेटली एकदा सेट झाला की सगळं काही छान होतं. नमस्कार दादा. नमस्कार. कसा आहेस? मस्त. तर आज आपण आर्ट डिरेक्शन या विषयावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत. तुमची आर्ट डिरेक्शनची सुरुवात कशी झाली? मुळात अशी सुरुवात नाही म्हणता येणार, ऍक्सिडेंटली येणं झालं. मुळात मला चित्रकार व्हायचं होतं आणि चित्रकार त्यावेळेला असं असायचं की अरे यार, चित्र प्रदर्शनं लागली आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे चित्र छापून येत आहेत, दिवाळी अंकात असतील किंवा वर्तमानपत्रात असतील. तर त्याला मी खूप पॅशनेट होतो आणि लहानपणापासून चित्रकारच व्हायचं हे मनात होतं. पण हळूहळू जसं शाळेच्या टप्प्यामध्ये मी 7वी 8वीत गेलो तेव्हा चित्र चांगलं होतं म्हणून मला सांगितलं सेट कर, आता झाडच तयार कर, झोपडीच तयार कर, आणि जे मला आवडायचं. सो बेसिकली ते करत असताना एक नेपथ्य नावाची गोष्ट समजायला लागली, जी नाटकाला महत्वाची असते. हळूहळू मग मला तसेच लोक भेटत गेले, जे लोक माझ्याकडनं अशा प्रकारची कामं करून घेतील. आणि मग त्या प्रवासाच्या दरम्यान 10वी पर्यंत माझ्या मनात असं आलं की नाही, आपण आता छान नेपथ्य करायला लागलोय, कदाचित आपण सेट डिझाईन करू शकतो. पण परत 11वी 12वी आला आणि त्याच्यानंतर माझा जेव्हा प्रोफेशनल कोर्स सुरू झाला शिक्षणाचा ह्या दिशेने, तर तेव्हा मी स्पेशलायझेशनच सेट डिझाईन आणि डिस्प्ले डिझाईन मध्ये घेतलं. आणि मग माझा जो प्रवास आहे तो कला दिग्दर्शनाकडे सुरू झाला. पण त्याच्या आधीपासूनच मी सेट करत होतो किंवा नेपथ्य करत होतो. बालनाट्यांची केली, त्याच्यानंतर मी अस्मिता अकॅडमी, जी स्मिता तळवलकरांची आहे, तिथे काम करत होतो. त्यामुळे तिथेही नाटकांच्या सेट करण्याचे योग आले. मग त्याच्यानंतर विद्या पटवर्धनांकडे काम करत होतो, त्यामुळे बालनाट्यांचे बरेच सेट तयार केले. तर ते सगळं करत असताना कला दिग्दर्शनाबद्दल आवड तर निर्माण झालीच होती. आणि मग माझं प्रोफेशन पण ते मी निवडून त्याच्यातच सुरुवात केली. अच्छा, तुमचं स्कूलिंग कुठे झालंय? माझं पूर्ण शिक्षण हे दादरमध्ये राजा शिवाजी विद्यालयात झालेलं आहे. आणि नावाजलेली शाळा आहे, त्याला किंग जॉर्ज असंही म्हटलं जातं. अच्छा. शाळेमुळेच आज जे काय मी आहे ते, म्हणजे त्यासाठी शाळेला खरं तर माझ्या क्रेडिट. आणि आज इतकी वर्ष होऊन सुद्धा म्हणजे मला शाळा रोज आठवते. किंवा माझा एक आता येण्या जाण्याचा मार्ग माझे खूप वेगवेगळे आहेत, पण कधीतरी मी त्या दिशेने जात असेल तर मुद्दामून मी हायवेनी न जाता, अगदी पुण्याला पण जायचं असेल तरी हायवेनी न जाता मी शाळेच्या इथे लेफ्ट घेतो, शाळेला बघतो आणि मग पुढे जाऊन पुण्याकडे जातो. मला असं वाटतं तिला बघण्यात पण एक धन्यता आहे, कारण तिला बघताना सगळ्या माझे गुरुजी आहेत किंवा शिपाई मामा असतील किंवा आमच्या शाळेतले प्रत्येक जण माझे मित्र असतील, जे कधी कधी मला विरोध करायचे, कधी कधी माझ्या बरोबर असायचे, ते एकूण सगळेजण मला त्या दरम्यान आठवतात, त्या एक 10 सेकंदामध्ये. आणि त्यांच्यामुळे आज मी आहे. कारण जर त्यांनी मला त्यावेळेला सपोर्ट केला नसता किंवा त्यांनी मला पुढे जायला दिलं नसतं तर कदाचित मी आज ह्या टप्प्यावर नसतो. असं. आर्ट डिरेक्टरचं नेमकं काम काय असतं आणि आर्ट डिरेक्टर होण्यासाठी काय करावं लागतं? तुम्ही जे आर्ट डिरेक्शनचं जे स्पेसिफिक ट्रेनिंग घेतले तर त्याबद्दल सांगा, कारण ह्या क्षेत्राविषयी ना लोकांना खूप कमी माहिती आहे. तर खरं तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण माझ्याही घरच्यांना अजून कळलेलं नाही नेमकं मी काय करतो. फक्त तो जाऊन सेट वगैरे लावतो, इथे जाऊन चित्र काढतो. पूर्वी तर तेच म्हणायचे की जाऊन भिंतींवर चित्र काढतो. आता त्यांना कळायला लागलंय की सेट डिझाईन काय किंवा नेपथ्य काय असं. मुळात कला दिग्दर्शन हे खूप महत्वाचं असतं कुठल्याही सिनेमासाठी किंवा नाटकासाठी किंवा
कुठल्याही गोष्टीसाठी. आज आपण इथे बसलोय, पॉडकास्ट करतोय, तू साधे 2 खुर्च्या ठेवून पण हे सगळं करू शकला असतास. तू का ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या? कारण त्याला एक महत्व आहे. बरोबर. बॅकग्राऊंड नसेल तर त्याच्या पुढच्या सगळ्या फोरग्राऊंडला असणाऱ्या गोष्टींना काहीच महत्व नसणार. त्या हवेत तरंगताना वाटतील किंवा आपल्याला कळणारच नाही की काय चालू आहे नेमकं. तर त्यामुळे कला दिग्दर्शन हे प्रत्येक वेळेला महत्वाचा भाग असतो. आता कला दिग्दर्शनासाठी काय लागतं, तर तुमच्याकडे एक विजन लागतं की एखादी गोष्ट नसताना ती क्रिएट करण्याची. म्हणजे तुम्हाला सांगितलं आता मैदान क्रिएट करा, तर तुम्हाला मैदान पण क्रिएट करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला उद्या सांगितलंय का मैदानात महाल क्रिएट करा, तर तुम्हाला तो महालही क्रिएट करता आला पाहिजे. त्यासाठी तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. म्हणजे साधारण गावची घरं कशी असतात, साधारण महाल कसे असतात, साधारण एखादी बस असेल तर बसचं इंटिरियर असेल तर बस कशी असेल, किंवा ट्रेन असेल त्याच्या आतली इंटिरियर कशी असेल, ह्याचं तुम्हाला एक ऑब्झर्वेशन लागतं. मला असं वाटतं ते शिकवून येत नाही, ते तुम्हाला स्वतःला लागतं की आतमध्ये काय आहे, कसं आहे. हा झाला पहिला भाग, ऑब्झर्वेशन. दुसरा भाग आहे की तुम्हाला चित्रकला चांगली असावी लागते तुमची. चांगली म्हणजे अगदीच तुम्ही खूप उत्कृष्ट चित्रकार असायला पाहिजे असं नाहीये, पण तुम्हाला जे मांडायचंय ते तुम्हाला ऍटलीस्ट तुम्हाला पहिलं काढता आलं पाहिजे कागदावर, तर तुम्ही दुसऱ्याला एक्सप्लेन करू शकता की मला हे असं उभं करायचंय. मग त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी येतात की कलर कॉम्बिनेशन्स, त्याचा मूड काय आहे, ती कुठल्या काळातली घटना आहे, त्यावेळेला ते रंग होते का, मग त्यावेळेला काचा होत्या का, मग त्यावेळेला तांब होतं का, पितळ होतं का, या सगळ्याचं अभ्यास. आणि तो अभ्यास तुम्हाला ऑब्झर्वेशन मधनं नाही तर तो तुम्हाला वाचनालयातनंच येतो. कारण चित्र स्वरूपात आपल्याकडे वाचनालय नाहीये, पण आपल्याकडे वाचनालय आहेत ज्याच्यामध्ये असे वर्णन केलेले आहे की एका अशा गावी टौनदार तळी, खूप सुंदर कौलारू घरं, मग त्यामध्ये असणारे गज असणारे, असं सगळं लिहिलेलं असतं. तर ते गज, कौलं हे सगळे शब्द जे आपल्याला हवेत ते शोधून आपण आपल्या पद्धतीने एक आपलं चित्र उभं करायचं. तर त्याच्यासाठी वाचन महत्वाचं आहे, ज्याच्यासाठी लायब्ररीज आहेत आणि बऱ्याच लायब्ररी आहेत. काही पुस्तकांमध्ये रेफरन्सेसही असतात, त्यावेळेचे घराचे असतील, वाड्यांचे असतील किंवा कसले. तर तुम्हाला ते महत्वाचं आहे. आणि नंतर मग एक शिक्षण म्हणून काय आहे, तर तुम्ही अप्लाइड आर्ट घेऊन त्याच्यामध्ये सेट डिझाईन आणि डिस्प्ले डिझाईन असा विषय असतो, ज्यात तुम्ही कला दिग्दर्शन शिकू शकता सगळ्याच विषयातलं. म्हणजे तुम्ही ऍडव्हर्टायझिंगचं वेगळं असतं, चित्रपटाचं वेगळं आहे, नाटकाचं वेगळं आहे. तर ह्या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला, जुजबी माहिती या शिक्षणात मिळते. आणि खरं शिक्षण तुम्हाला प्रॅक्टिकली सेटवर जाऊनच मिळतं. आणि त्याहून पहिलं शिक्षण जर कुठे असेल तर ते म्हणजे गणेश उत्सव मंडळामध्ये सजावटीचं काम करतानाचं आर्ट डिरेक्शन हे तुमचं पहिलं काम असायला पाहिजे. तिथे जितक्या जुगाड पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करून सजावट आणि आरस केली जाते आणि त्यातून जे कला दिग्दर्शन शिकायला मिळतं तसं शिक्षण कोणीच देऊ शकत नाही, तसे विषय कोणी मांडू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला चौकस बुद्धीने सगळीकडे जाऊन तिथे शिकणं आणि ते आत्मसात करून घेणं, ते तुमचं खरं कला दिग्दर्शन आहे. आणि जे ऐकतायत बघतायत त्यांना एवढंच सांगतो की हे जरी ग्लॅमरस फील्ड नसेल तरी एक लक्षात ठेवा, जे ग्लॅमरस दिसतंय ते उभं करण्याचं काम ही मंडळी करत असतात. त्यामुळे अशा शिक्षणासाठी जर कोणी म्हणत असेल की बाबा आम्हाला हे शिकायचंय, तर त्यांना शिकू द्या. कारण आज आपल्याकडे आपलंच वैभव म्हणजे आपलं हेरिटेज असेल, आपली किल्ले असतील, आपली घरं असतील, ही आपणच जपत नाही आहोत. निदान त्यांच्या कला दिग्दर्शनातून तरी ती उभी राहून लोकांना कळेल की आपल्याकडचं वैभव हे होतं. त्यामुळे हे महत्वाचं फील्ड आहे आणि त्यासाठी तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. पुढचा प्रश्न माझा हाच होता की कामासाठी कसं अप्रोच करायचा, म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसला जाऊन भेट द्यायची की कसं असतं म्हणजे त्याचं? बघ, मला असं वाटतं की आपण काम करत राहायला पाहिजे. संधी समोरून येतात. ओके. मला आठवतही नाही की मी कुठल्या प्रोडक्शन हाऊसला भेटलोय. कदाचित म्हणून मी थोडा अजून मागे असेल. पण मला असं वाटतं की तुम्ही काम करत राहा. म्हणजे जेव्हा मला फ्री टाइम असतो तेव्हा पण मी काही ना काहीतरी काम करत असतो. काम म्हणजे माझ्यासाठी रियाज आहे. बरोबर. मग ते चित्र असू देत, काहीच नसेल माझ्याकडे तर मी पाना फुलातनं चित्र काढत असतो. अगदीच काही नसेल आणि मी कुठेतरी गेलेलो असेल तर तिकडे मी मातीतनं पण चित्र काढतो. मला माझा वेळ कसा द्यायचा आहे आणि मला त्यातून कशी एक कलाकृती तयार करायची आहे हे आपल्यावरती आहे. त्यामुळे आपण काम करत राहायला पाहिजे. तुम्ही काम करत असताना तुम्ही तुमचं काम
हे लोकांना दाखवलं पण पाहिजे. बरोबर. मग ते तू काम दाखवताना सोशल मीडियाच्या मार्फत दाखवू शकतो. आजकाल सोशल मीडिया हे सगळ्यात मोठं अस्त्र आहे. आणि तुम्ही इतर वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतात जिथे तुम्ही जाऊन तुम्हाला स्वतःला परफॉर्म करू शकता. उदाहरणार्थ की माझ्या कॉलेजमधला हा किस्सा आहे. मी रचना संसदमध्ये होतो आणि आम्हाला असाच एक ग्रुप प्रोजेक्ट करायला दिला होता सेकंड इयरमध्ये असताना. आणि गंमत काय झाली की एकतर माझा विषय असा होता की माझ्या विषयाला कोणीच हो म्हणालं नाही. म्हणजे ग्रुप प्रोजेक्ट आहे आणि ग्रुप प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ग्रुप घेऊन काम करायचं आहे. बरोबर. आणि प्रत्येकाने विषय घेऊन टाकले आणि मला माझा वेगळा विषय मांडायचा होता आणि माझ्याबरोबर कोणीच यायला तयार नाही ग्रुपमध्ये. तर मग माझ्या ज्या प्रोफेसर होत्या मानसी केणी म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं तू एकटा कर हा प्रोजेक्ट. मी म्हटलं अहो मॅम ग्रुपचा प्रोजेक्ट आहे, मी एकटा कसं सगळं करणार. त्यामुळे तू करू शकशील का, असा एकदाच प्रश्न विचारला त्यांनी मला. आणि मी अगदी 3ऱ्या सेकंदाला म्हटलं हो. त्यामुळे कर. आणि तो विषय होता कावळा. आणि मुंबईचे कावळे हा विषय युजली असा होता की अरे कावळ्यावर आपण काय करणार आहे. पण आज मला पूर्ण त्या कावळ्यांनी इतकी मोठी आयडेंटिटी मिळवून दिली माझ्या पूर्ण आयुष्यात की सगळे मला कावळ्या म्हणून ओळखतात. किंवा कावळ्यांबद्दल मला खूप आकर्षण तर पहिल्यापासूनच होतं. एकतर आमच्या घरी जर बघितलं तर सगळे गोरे आहेत आणि मी एकटाच असा थोडासा सावळा आहे, काळा नाही म्हणणार. पण तर त्यामुळे मला सगळे कावळ्या म्हणायचे. माझे मामा पण मला कावळ्या म्हणायचे. आणि आमच्या घरात सगळेच छान दिसणारे असल्यामुळे मला ते खूप ऑड वाटायचं. पण मी ते खूप पॉझिटिव्हली घेतलं. नंतर कावळा हा माझा मॅस्कॉट झाला. हळूहळू कावळ्यावर मी प्रोजेक्ट केला. कावळ्याचे मी आतापर्यंत जवळजवळ 15,000 माझ्याकडे फोटो आहेत जे मी क्लिक केलेले आहेत. रोज मी क्लिक करतो फोटो. मी कावळ्यावरती डॉक्युमेंटरी केली होती. मी एक मोठा कावळा केला होता जो काला घोडा प्रदर्शनात खूप गाजला होता. अजूनही गाजतोय. म्हणजे दरवर्षी तो काला घोडाला मागवला जातो. त्याच्यानंतर कावळाच्या रिलेटेड ज्या ज्या फिल्म्स झाल्या, अगदी एक होता काऊ असेल विजू मानेंची, ती पण मी केली होती. मी आत्ता धर्मवीर 1ला जेव्हा कावळ्यांचा एक सीन होता, कावळे बोलवले जातात, तेव्हा खास मंगेश दादांनी मला बोलवलं होतं की कावळे तुझ्या आवाजाने कावळे येतात, कारण मला कावळ्यांबरोबर बोलता येतं. त्यामुळे मग कावळे आले होते तेव्हा. सो त्याच्यानंतर कावळ्यावरती माझ्या बरोबर अनेक लोकांनी प्रोजेक्ट्स केले. म्हणजे अगदी बऱ्याच मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांच्या घरी माझा कावळा आहे. म्हणजे अगदी रवी जाधव असतील किंवा असे अनेक लोक ज्यांच्याकडे घरी माझे कावळे गेलेले आहेत, म्हणजे मी केलेले तयार केलेले कावळे. तर मला असं वाटतं की कावळ्यामुळे मला एक वेगळी ओळख मिळाली. त्याच वेळेला जर मला कॉलेजमध्ये रोखलं असतं किंवा मला सांगितलं असं नाही नाही करायचं हा विषय, हा काय विषय आहे का, तर कदाचित मी डिमॉरलाइज झालो असतो. जसं आज आपल्याकडे कावळ्याला फक्त पितृपक्षात महत्व असतं, इतर वेळेला त्याला इग्नोर्ड बर्ड म्हणून. पण माझ्यासाठी कावळा हा खूप हुशार पक्षी म्हणून आहे. आणि मुळात कावळा हा हुशारच आहे. म्हणजे माणसानंतर जर कोणी टेक्नॉलॉजीमध्ये हुशार आहे तर तो कावळा आहे. आणि कावळा हा अशी गोष्ट आहे की आपल्याला सगळीकडे दिसतो. म्हणजे मला एखाद्या विषयासाठी, म्हणजे आज मला पॉडकास्टसाठी कुठेतरी यावं लागलंय, तर मला कावळा विषय करण्यासाठी कुठेच जावं नसतं लागलं. मी जिथे जाईन तिथे कावळा. बरोबर. मग हळूहळू मी वाचन केलं, त्याच्यामध्ये पण आढळलं की कावळा हा खूप स्वच्छ पक्षी आहे. म्हणजे तो जरी घाण खात असेल तर त्याच्यामुळे तो इतरही गोष्टी स्वच्छ ठेवतो. आणि कावळा एकमेव असा पक्षी आहे जो सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आंघोळ करतो. आपल्याला हे माहीतच नाहीये. सो अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी साक्षात ज्ञानेश्वरांनी पण म्हटलेलं आहे की पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून घे माये सांगत आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी गोड बातमी सांगणारा कावळा आहे. इतक्या मोठ्या गोष्टींचं काव्य रूपांतर लताबाईंनी त्यांच्या स्वरात केलं होतं. म्हणजे मला असं वाटतं की त्याला अनेक लोकांनी या विषयाला कुठे ना कुठे हात घातला होता. हे मला हळूहळू नंतर काम करताना लक्षात आलं. त्यामुळे कुठलाही विषय घेऊन त्याच्यासाठी काम करण्याची एक काय म्हणतात त्याला, काम करण्याची एक संधी जी असते ती त्या वेळेला टीचर्सनी पण द्यायला पाहिजे. आणि ती जर दिली तर नक्की मग त्याचं काहीतरी पुढे होऊ शकतं. तुम्ही तुमचं काम अशा पद्धतीने वेगवेगळ्या म्हणजे स्वरूपात मांडत गेलात, म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मांडत गेला, तर नक्की तुम्हाला काम मिळत जातं. म्हणजे आजही ये बडा कौवा बनाया था ना ओ सुमित है, किंवा अशी एक वेगळी ओळख माझी निर्माण झाली. त्यामुळे तुम्ही तुमची ओळख आणि तुम्ही तुमच्या कामामुळे कशी तुमची ओळख कराल, त्यातनंच कामं मिळत जातात, असं मला वाटतं.
तुम्ही सेट डिझाईन करताना तुमच्याकडे काय काय इनपुट्स असतात, की तुम्ही म्हणजे कसं ठरवता की कसं सेट डिझाईन करायचं ते? पहिल्यांदा तर मला गोष्ट सांगितली जाते ओके. कुठली, तर त्या गोष्टीनंतर मी त्याचा अभ्यास करतो की बाबा ही नक्की कुठल्या काळातली गोष्ट आहे किंवा एखादा पर्टिक्युलर सीन आहे, तर कुठल्या सीनमध्ये काय गोष्टी असायला पाहिजेत, त्याची पर्टिक्युलर वेळ काय आहे. ओके. म्हणजे आताची वेळ जी काय असेल ती असेल, पण ह्या टेबलवरती हे 2 कप का आहेत किंवा बाप्पाची मूर्ती का आहे, ह्या सगळ्याला एक रिझन असायला पाहिजे. बरोबर. तर ते रिझन जर देता आलं एका कला दिग्दर्शकाला तर ते खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यातले मेटाफर्स, तर ते मेटाफर काय आहेत त्याच्यामध्ये, तर ते काढणं पण महत्वाचं आहे. म्हणजे आता मला एक तुला सांगायचं की मी आम्ही दोघी नावाची एक फिल्म केली होती. मुळात ती गौरी देशपांडेंच्या एका कथेवर आधारित होती आणि प्रतिमा कुलकर्णींनी ती दिग्दर्शित केली होती. त्यात एका सावत्र आईची आणि मुलीची गोष्ट आहे ती. अच्छा. आणि त्यात ती मुलगी जी आहे ती सायन्स या बॅकग्राऊंड मधनं आहे आणि तिचं घर जे आहे ना ते फार वेगळं आहे, छान आहे, मॉडर्न पण आहे आणि त्यात काही ट्रेडिशन गोष्टी आहेत, कारण तिचं मुळातलं घर ट्रेडिशनल कोल्हापूरचं होतं. ओके. तर ते सगळं दाखवताना ना मी बऱ्याच बारीक बारीक गोष्टी करताना तिचा बॅकग्राऊंड हा सायन्सचा असल्यामुळे आणि मायक्रो बायोलॉजीचा असल्यामुळे मी एक तिथे मायक्रोस्कोप ठेवला होता आणि त्याला लॅम्प तयार केला होता. ओके. किंवा तिच्या त्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यातनं काही बारीक 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 गोष्टी तयार केल्या होत्या. किंवा मी टकाटक नावाची पण फिल्म केली, म्हणजे एक अगदी अशी आणि टकाटक म्हणजे थोडीशी एक यंग क्राऊडला जाणारी फिल्म आहे. त्याच्यात पण बऱ्याच गोष्टी मी मेटाफरिक दाखवल्या होत्या. त्याच्यानंतर मी विजू मानेंची जेव्हा एक होता काऊ ही फिल्म केली, तेव्हा प्रत्येक फ्रेममध्ये आर्ट पण होतं आणि कावळा पण होता. मग तो कशा पद्धतीने हे तुम्हाला फिल्मच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसेल आणि खूप वेगळ्या पद्धतीने ती फिल्म झाली होती. त्याच्यानंतर मी आत्ता जी रिसेंट घरत गणपती नावाची फिल्म केली, तर त्या फिल्मची गोष्टच मुळात कोकणातली होती. कोकण हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे मला बऱ्याच बारीक बारीक गोष्टी त्यात दाखवता आल्या. कोकणातल्या वेगवेगळ्या, म्हणजे आपला आता जे आपण शिरवळ्या करतो त्याचं एक लाकडी भांड असेल किंवा अशा बऱ्याच बारीक बारीक गोष्टी मी किचनमध्ये ठेवल्या होत्या, ज्या आता नामशेष होत चालल्या आहेत. कारण आज बऱ्याच गोष्टी आपण माळ्यावर ठेवतो जास्ती करून, घरात ठेवायच्या ऐवजी. तर त्या सगळ्या दाखवता आल्या. तिकडे मला त्या घरात देवारा नव्हता, कारण आम्ही ते घर मुळातच केरळमध्ये केलं होतं. सो ते केरळमध्ये आम्ही कोकणातलं घर उभं केलं होतं, कारण तिथे ते घर करण्याचं कारण पण असं होतं, कारण दिग्दर्शकाला एक मातीचंच घर पाहिजे होतं आणि त्या काळातलंच पाहिजे होतं. तर ते सगळं तिथे घर मिळालं आणि अजूनही त्यांनी ते हेरिटेज जपून ठेवलंय. भले ते कॅथलिक माणसाचं घर असेल, मुळात केरळ हा कोकणातलाच पट्टा असल्यामुळे ते घराची रचना, त्याचे चौक वगैरे सगळं सेम होतं, पण मुळात ते घर एका ख्रिश्चन माणसाचं असल्यामुळे त्याला मराठी करायचं होतं. आणि तो माझ्यासाठी मोठा टास्क होता आणि ते सगळं करता आलं. तर त्यामुळे आपण फिल्म एकदा तुला कळल्यानंतर, त्याची कथा कळल्यानंतर, त्यांना काय नेमकं म्हणायचंय आणि ते तुझ्या रंगांमधून किंवा तुझ्या सेटमधून दिसलंच पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं की अरे मला हिरवा रंग आवडतो, चला हिरवा देऊया, पण त्या रंगाची खरं गरज आहे का त्या सीनला, हे पण तितकंच महत्वाचं आहे. कारण जेव्हा मी 10 मिनिटं एक रंग बघणार आहे तेव्हा माझे डोळे बारीक नाही झाले पाहिजे, मग मी 1.5-2 तासाचा सिनेमा कसा बघणार. तर रंग पण ही एक थेरपी आहे, ती प्रत्येकाच्या नेचर प्रमाणे बदलते. ह्या सगळ्याचा बारीक अभ्यास यातनं झालाच पाहिजे. मग आज होतो नाही होतो हा खूप पुढचा भाग आहे. आजकाल काय झालंय की कोविड नंतर मला असं वाटतं की प्रत्येकाने सोप्या गोष्टी निवडल्या, चला हे मिळतंय ना ह्याच्यात करून टाकूया, पण तसं नाही झालं पाहिजे. सुदैवाने आजही कोविड नंतर काम करताना घरत गणपतीच्या जो डिरेक्टर आहे नवजोत, त्यांनी मला अजिबात कशालाच लिमिटेशन्स दिले नाहीत. म्हणजे तो म्हणाला तुला पाहिजे ना सुमित कर, तुला मोठं लावायचंय लाव, तुला हे करायचंय कर, मला कशालाच त्यांनी नाही म्हटलं नाही. सो ते खूप त्याचं महत्वाचं नेचर असल्यामुळे मला ते करता आलं. त्याच्यानंतर मी अजून एक फिल्म केली आता, मुंबई लोकल, जी जानेवारी 3ला च्या आसपास रिलीज होणार आहे असं चाललंय. तर त्यात मला ट्रेनचा डबा लावता आला.
मुळात तो 2004चा होता, म्हणजे जेव्हा मी शाळेत होतो. अच्छा. त्यामुळे शाळेतनं ट्रेन कधी कधी जो प्रवास केलेला तो मला अनुभवता आला परत एकदा, आणि तो अख्खा डबा लावायला मिळाला ह्याचा आनंद होता. मुळात प्रोड्युसर्स काय करतात, नाही आता जो आहे त्याच्यात करा तुम्ही, पण हे सगळं त्यांनी अवॉइड केलं. म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या सिनेमांमध्ये आजही आत्ताचे डबे दाखवून त्यावेळेचा काळ दाखवला जातो, कारण ते करणं सगळ्याच वेळेला शक्य होतं असं नाहीये. पण ह्या मराठी प्रोड्युसरनी सुद्धा, निलेश राठींनी मला ही करण्याची संधी दिली, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कधी कधी आपण कन्व्हिन्स केलं ना की अरे नाही रे, जरा हे आपण करू शकतो, करूयात का, तर ते आपल्यावरती आहे, म्हणजे आणि आपल्या क्रेडिटवरती पण आहे, तर लोक करायला देतात. त्यामुळे तुम्ही एकदा स्क्रिप्ट वाचा छान पद्धतीने, त्यात काय हवंय त्याचा अभ्यास करा आणि समोरच्याला कन्व्हिन्स करा की हे दाखवलं तरच हे होईल. आणि ह्या सगळ्याचं महत्वाचं कारण हे आहे की सिनेमा हा तुमचा एक असा अध्याय आहे किंवा असं एक आपलं आर्काईव्ह आहे की जे लोकांसाठी उद्या अभ्यासाचं कारण असेल, त्यावेळेला तुम्ही चुकीची माहिती देताच कामा नये. आणि कुठलाही सिनेमा, त्या सिनेमातली असणारी भांडी, त्या सिनेमातले असणारे कपडे, त्या सिनेमातले असणारे रंग, हे एक इतिहास दाखवत असतो आणि संस्कृती दाखवत असते. त्यामुळे तुम्ही जर ती चुकीची दाखवली, बिंग कला दिग्दर्शक, तर तुमच्या पुढच्या पिढीला सगळं चुकीचं जाणार आहे. आणि ते जाऊ नये म्हणून तुम्ही प्रॉम्प्ट असला पाहिजे, जे आहे ते दाखवण्यासाठी समर्थ असला पाहिजे, आणि नसाल तर ते ह्याला त्याला विचारून, इथून तिथून बघून समर्थ व्हा आणि ते करा. त्याने नक्की योग्य इतिहास पुढे जाईल असं मला वाटतं. म्हणजे आर्ट डिरेक्शनची केवढी मोठी टीम असते असं सांगता येत नाही, पण प्रत्येक विषयानुसार बदलत जाते. म्हणजे आता नाटकाला वेगळी मंडळी असतात, नाटकाचा सेट करणारे वेगळे लोक असतात, सिनेमाचा करणारे वेगळे असतात, ऍडसाठी वेगळे असतात, अगदी छोट्या मोठ्या डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म्स करायचे असेल 2च जण असतात. म्हणजे कला दिग्दर्शक पण जाऊन सेट लावत असतो, सेट काढत असतो, साफसफाई करत असतो, कारण सेट हा तुमचं देवघर आहे असं समजलं तर तुम्ही ते स्वच्छ ठेवता, तुम्ही ते छान, म्हणजे जरी ते खराब दाखवायचं असेल तरी ते तुम्ही छान पद्धतीने खराब दाखवता. सो ह्या सगळ्यामध्ये एक मोबिलिटी नावाची गोष्ट असते, जी कलाकारांसाठी मोबिलिटी पाहिजे किंवा प्रत्येकासाठी छान असायला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी प्रत्येक विषयाप्रमाणे माणसं बदलत जातात. आणि माझी मोठी टीम आहे, म्हणजे माझं काम करणारी कलाकारांची टीम वेगळी आहे, कार्पेंटर्सची टीम वेगळी आहे, माझ्याकडे जे लोक शिलाई काम करणारे वेगळे आहेत, तर माझ्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे लोक आहेत आणि ते सगळे माझे मित्र आहेत. म्हणजे ते माझ्यासाठी मित्रासारखे आहेत किंवा ते माझ्यासाठी छान माझ्या घरातल्या फॅमिली मेंबर्स सारखे आहेत. म्हणजे दे आर ऑल कम टू माय होम आणि ते माझ्याबरोबर राहतात, माझ्याबरोबरच खातात पितात. सो आमचं एकदम रिलेशन चांगलं आहे. सी, एका तुम्ही लेवलवरती जर तुम्ही एकरूप असाल ॲज फॅमिली ना, तर तुमचं काम हे खूप घट्ट आणि मस्त होतं. बरोबर, नाही सांगायला लागत नाही. म्हणजे आत्ता मी तुझ्याबरोबर बसलोय आणि माझी 2 कामं चालू आहेत. एका सिनेमाचं सेट लागतोय आणि माझं उद्या एक नाटक ओपन होत आहे, त्याचाही आज GR चालू आहे. सो या दोन्ही गोष्टींची कामं वेगवेगळी करणारी वेगवेगळी लोक करतायत कामं. म्हणजे येताना पण मला एक जण सांगत होता, अरे दादा त्या चेअर व्हाईट करायला सांगितल्या. मग मी त्याला सांगितलं की हे कर, हे कर आणि तू करून टाक. मग तिकडे अरे तो पर्पल रंगाची शेड अशी झाली आहे, तर मी म्हटलं थांब जरा, त्याच्यामध्ये थोडा ब्लॅक मिक्स कर आणि होऊन जाईल. सो इथे बसूनच ते सगळं चालू आहे. तर तिकडे आता काम करणारी टीम समर्थ असल्यामुळे मी आज परत इथे येऊ शकलो. सो ती टीम तुमची अंडरस्टँडिंग आणि तुमची फॅमिली असायला पाहिजे. म्हणजे आज काम केलं आणि तो गेला नाही, म्हणजे कुठल्याही वेळेला कोणी उभं राहिलं पाहिजे तुमच्यासाठी, अशी टीम असायला पाहिजे. आणि माझी टीम तशीच आहे. म्हणजे माझे सगळेच मेंबर्स तसे आहेत. आणि तुम्ही किती चांगले आहात हे तुम्हाला कधी कळतं माहितीये. म्हणजे मुंबईत असताना ठीक आहे, आता मी जेव्हा दिल्लीत काम करतो तिथेही माझी एक टीम आहे. मी हैदराबादला काम करतो तिथे वेगळी टीम आहे, कलकत्त्याला गेलो तरी वेगळी टीम आहे. म्हणजे अख्ख्या भारतभरामध्ये आपण किती छान आहोत त्याच्यावरती आपल्या टीम इम्पॉर्टंट असतं. म्हणजे मी उद्या कोकणात शूट करत असेल तर माझी अजून मोठी टीम आहे. म्हणजे मला बऱ्याचदा असं म्हणतात, अरे जेवढं तिथल्या लोकांना नाही माहितीये तेवढं तुला माहितीये, कुठे कुठे कुठली दुकानं आहेत, काय आहे वगैरे वगैरे. तर त्यामुळे मला असं फिरायला आवडतं, तिथल्या लोकांना जोडायला आवडतं. तर ह्या सगळ्यामुळे टीम तुमची वाढत जाते. आणि खरंच महत्वाचं आहे की टीम तुमची चांगली असणं महत्वाचं आहे. आणि देवाच्या कृपेने ती खरंच चांगली आहे. दादा तुझं नेटिव्ह कोणते?
मी तसा आहे सांगलीमध्ये, ओके. सांगलीतल्या कवठे मंकाळमधल्या तिसंगी गावचा. हां. आणि माझी आई आहे चिपळूणमधली. ओके. त्यामुळे कोकणी आई आणि घाटावरचे बाबा असं माझं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे माझं दोन्हीकडे येणं जाणं असतं आणि मजा असते माझी. अच्छा. हा. असं कोणता प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती काम केल्यामुळे तुला ॲज अन आर्ट डिरेक्टर म्हणून ओळख मिळाली? ओळख ही वेगवेगळ्या कामांमधनं मिळाली. सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी 2012ची गोष्ट आहे. मी संगीत कोणे एकीकाळी नावाचं नाटक केलेलं, अद्वैत दादरकरचं होतं आणि त्यात बरेच सेट चेंज होतात. त्याला मला अनेक पुरस्कारही मिळाले आणि त्यातून हा कोणीतरी एक मुलगा आहे जो वेगवेगळे सेट फार छान करतो आणि पटपट बदलतो. त्याच्यामुळे माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली, म्हणून मला बरेच नाटकं मिळायला लागली. अच्छा. आजपर्यंत जवळजवळ 75च्या आसपास व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकं मी करू शकलोय. हे त्याच्यामुळे असेल कदाचित. ते झाल्यानंतर बंदे मेथा दम नावाचं एक नाटक करत होतो मी आणि त्यावेळेला विजू माने सेटवर आले आणि ते म्हणाले की अरे तू माझ्या पुढच्या सिनेमाचं करशील का? अगदीच म्हणजे माझं कॉलेज जस्ट झालं होतं आणि लगेच मला विचारलं. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे नाटकामुळे मला ही फिल्म मिळाली. मग त्यांच्याबरोबर बऱ्याच फिल्म करण्याचा योग आला मला आणि वेगवेगळ्या पद्धतीने मला माझं काम मांडता आलं. लोकांनाही ते खूप आवडलं. त्याच्यानंतर मी काम करत म्हणजे बरेच फिल्म्स झाल्या वेगवेगळ्या. त्याच्यानंतर मी सध्या मधल्या काळामध्ये कोविड नंतर जर बघायला गेलं तर तशी कामं येत होती. म्हणजे मी अगदी वेगवेगळ्या वेबसिरीज वगैरेसाठी कामं करत होतो, पण मला खूपते तिथे गुप्ते मिळालं आणि त्याची ती एक खुर्ची तयार करायला मिळाली जी की जरा वेगळी होती. मुळात त्याच्यावरती पण बरीच कॉन्ट्रोवर्सी चालू होती, पण मला असं वाटतं की मला सुचलेला थॉट हा असा होता की गुप्ते तिथे गुप्तेमध्ये आता तुम्हाला टोचणार आहे असे प्रश्न जर विचारले तर मी ती टोचणारी खुर्ची तयार केली होती आणि त्यात मी सगळी जी हत्यारं वापरली होती ती आपली महाराष्ट्रातली पारंपरिक हत्यारं होती. अगदी त्याच्यामध्ये कोयता पण होता, त्याच्यामध्ये सुई पण होती, त्याच्यामध्ये धारेधार पेन पण होतं, त्याच्यामध्ये तलवारी, हे सगळं होतं ज्यांनी तुम्हाला टोचू शकतं. त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ते करायची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर मला त्या खुर्चीमुळे मला एक महाराष्ट्रात वेगळी ओळख मिळाली असं मला वाटतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला अचानक एखादं काम येतं, म्हणजे त्या कामाबद्दल मी सांगीन तर मला असं ब्रीफ आलं, मी 15-20 मिनिटात चित्र काढलं, त्याच्या पुढच्या 2 तासात ते अप्रूव्ह झालं आणि पुढच्या 1.5 दिवसात ती खुर्ची तयार पण झाली आणि सगळे शॉक्ड होते म्हणजे अरे तयार पण झाली इतक्या लवकर. आणि मग त्याच्यावरती ट्रायल झाले, शूट झालं, नंतर ती व्हायरल झाली, त्याच्यानंतर त्या खुर्चीचे मोठे मोठे होर्डिंग्स लागले होते. तर मला असं वाटतं झी मराठीनी मला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ती एक संधी दिली. आणि आत्ताची गोष्ट म्हणजे रिसेंट की घरात गणपती झाल्यावर अनेक लोकांच्या घरामध्ये घरात गणपतीचा सेट उभा केला होता. सो जो मी सेट लावला होता त्याची प्रतिकृती घराघरात बघणं, तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. अनेक लोकांनी त्यातल्या काही गोष्टी मला पाठवून सुमित आम्ही हे करू का असं वगैरे पण विचारलं होतं. तर इन्स्टा फेसबुकमुळे ह्या लोक विचारतात, तर त्यामुळे अशा प्रत्येक प्रोजेक्टमधनं मला वेगळी ओळख मिळत गेली. आणि ऑफकोर्स काला घोडा हे महत्वाचं माध्यम आहे की त्याच्यासाठी मी खूप फेमस झालो. सो काला घोडामुळे पण एक वेगळी ओळख मिळालेली आहे. तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ओळखी तयार होत गेल्या, मिळत गेल्या आणि त्यातून नक्कीच एक सुमित नावाला एक फायदा होत गेला. बरोबर. तुला आतापर्यंत खूप वेगवेगळे अवॉर्ड्स मिळाले, तर ते अवॉर्ड्समुळे किती इन्स्पिरेशन वगैरे मिळतं? इन्स्पिरेशन मला नाही म्हणता येणार, पण जबाबदारी वाढते. बरोबर. पुरस्कार तर खूप मिळतात, म्हणजे खूपच मिळतात, नो डाऊट. मला ते घ्यायलाही आवडतात. म्हणजे मला खूप बरं वाटतं की आपलं काम अप्रिशिएट होतंय. त्यातही वेगवेगळे किस्से. शाळेत असताना काय व्हायचं, दर रविवारी स्पर्धा असायच्या चित्रकलेच्या, हस्तकलेच्या, आणि मी भाग घ्यायचो. भाषणाच्या असायच्या, कविता लेखनाच्या असायच्या.
जिथे कमी तिथे आम्ही म्हणून मला सगळीकडे पाठवायचे, मी सगळीकडे जिंकायचो. 10वीत असताना मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, जो डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या हस्ते मिळाला. तो माझ्यासाठी खूपच महत्वाचा होता. पुरस्कार म्हणून नाही, मला कलामांना भेटायचं होतं. म्हणजे एक आपली आयुष्यात कधी कधी एक स्वप्न असतात, तर मला APJ कलामांना भेटायचं होतं. आणि ज्या वेळेला मी चित्र काढत होतो स्पर्धेसाठी, तर त्याची वेगवेगळे त्याचे लेवल्स असतात. सो पहिली लेवल ही तुमच्या शाळेत होते, मग महाराष्ट्रात होते, मुंबईमध्ये होते, मग महाराष्ट्रात होते, मग झोनल होते आणि मग नॅशनल होते. सो नॅशनल तुमची 7 दिवस स्पर्धा चालते दिल्लीमध्ये, आणि तीही डिसेंबर महिन्यामध्ये, जेव्हा अशी कडाडून थंडी असते. म्हणजे हात माझे चालायचीच नाहीत बोटं माझी. पूर्ण वेळ मी ती अशी बंद करून ठेवायचो, आणि जेव्हा पेपर आला की सुरू व्हायचो. एकदा तू सुरू केलं की तुझे बोटं चालतात, अदरवाईज लोकांचं बोटच चालायचं नाही, इतकी थंडी असायची. लाईक 2-3 मायनस मध्ये जायची. आणि 2000 मी 4-5 ची गोष्ट करतोय तेव्हाची, आणि तेव्हा म्हणजे वाट लागायची. त्या स्पर्धेमध्ये मला फक्त कलामांना भेटणं हा एकमेव उद्देश होता. आणि मी ज्या पद्धतीने काम केलंय, जे आजही त्यांच्या सगळ्या परीक्षकांच्या लक्षात आहे, आणि माझ्यासाठी पण ते लक्षात राहण्यासारखं आहे, कारण खूप त्याचे लेयर्स असतात. आणि त्यातून मी ते जिंकलो, मला पुरस्कार मिळाला कलामांच्या हस्ते. तेव्हा त्यांनी मला विचारलं, कलामांनी पण, की तुला मोठेपणी काय व्हायचंय? खूप कॉमन प्रश्न होता. मी म्हटलं मला सुमित पाटीलच व्हायचंय. तर ते म्हणाले की मला कोणाला फॉलो नाही करायचंय, मला जे वाटतं, मला वाटतं ह्यातनं हे करावं, मी केलं. मी त्यातनं ते करावं, मी केलं. मला तेच करायचंय. मला असं स्पेसिफिक नाही की मी आज हे बघितलं म्हणून मला हे करायचं, असं काही नव्हतं. आणि जे मला आत्ताही करायला मिळतंय. सो मला असं वाटतं की तो पुरस्कार मिळाल्यानंतर सगळे म्हणाले, अरे सर्वोच्च पुरस्कार मिळालाय तुला, आता तुला काय पाहिजे? तर म्हटलं असं नाहीये. पुरस्कार हा आपल्याला एक शाबासकी देत असतो, एक काम करण्याची नवीन उमेद देत असतो, पण त्याच्याबरोबर एक मोठी जबाबदारी देत असतो. मग त्याच्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये त्याच्यानंतरही मला प्रूव्ह करताना, अरे ह्याला तर राष्ट्रपती पुरस्कार आहे, ह्याला तर पहिलंच मिळणार, असंही लोक बोलायचे. किंवा असंही झालेलं आहे की अरे ह्याला तर खूप मिळालं, ह्याला कशाला द्यायचं, असंही बऱ्याचदा होतं. म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये असं म्हटलं जातं, तुला मिळालंय ना, तुला कशाला दुसऱ्यांना चान्स देऊया. तर मी त्याला काहीच बोलत नाही. त्याच्यानंतर पण युथ फेस्टिवलमध्ये मला छान पुरस्कार मिळाले. नंतर मी ज्या टीमना तयार केलं, त्या टीमनी पण छान पद्धतीने त्यांचं सगळं स्वतःचं एक नाव कमवलेलं आहे. अगदी आत्ता गणेश उत्सव सगळे झाले, तर गणपतीमध्ये पण तुमच्या सजावटीला कला दिग्दर्शकाचे पुरस्कार मिळतात. तर जेवढे मी गणपती केले होते, मंडळ केली होती, सगळ्यांना पुरस्कार मिळाले. सो बेसिकली मला असं वाटतं की पुरस्कार तुमच्या कामाला मिळतात. आणि तुमचं काम जर वेगळं असेल तर डेफिनेटली सगळ्यांना असं वाटतं ते अप्रिशिएट करावं, आणि एक जबाबदारी वाढते. त्यामुळे मला असं वाटतं की ती जबाबदारी वाढत जावी, म्हणून पुरस्कार मला मिळायला पाहिजेत, आणि मला ते आवडतील घ्यायला. कारण जर जबाबदारी असेल तर आपल्याकडनं एक जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी काम होऊ शकतं, किंवा एका नवीन विषयाचा रिसर्च करून आपण ते काम लोकांसमोर आणू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी डेफिनेटली कोणी मला विचारलं की तुला आवडेल का, तर मी हो सांगतो. म्हणजे आत्ताही मला 3 तारखेला एक पुरस्कार मिळतोय दिल्लीमध्ये. असं बरंच काय काय पुढे आहेत गोष्टी. उद्याही मला एक पुरस्कार मिळतोय. तर असं आहे काय काय काय. खूप छान. सेट डिझाईन करताना आतापर्यंत तुम्ही कोणती कोणती चॅलेंजेस फेस केलीत? सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की कुठल्याच निर्मात्याकडे पैसे नसतात, कोणाकडेच. सगळे असंच सांगतात की आमच्याकडे पैसे नाहीये. त्यामुळे त्यांच्या गिवन बजेटमध्ये तुला खूप उत्कृष्ट काम करून द्यायचंय. बऱ्याचदा माझ्या घरातनं पैसे गेलेले आहेत, हे अनेक निर्मात्यांना माहिती आहे, अनेक दिग्दर्शकांना माहिती आहेत. मी अनेकदा पैसेही घेत नाही, पण मी माझं काम कम्प्लीट करून देतो. त्याच्यासाठी मला बरेच लोक म्हणतात, अरे हे मूर्खपणा आहे, असं नाही करायला पाहिजेस तू. असे माझे अनेक मित्र मला समजवत असतात, जे ऐकतायत ते डेफिनेटली हसणार आहे. काय होतं की एखाद्या वेळेला आपण एक बजेट देतो आणि त्या बजेटमध्ये नाही होत, ओव्हर होतं, पण ते आपला विचार नाही करत. ते म्हणतात ना, तू तर एवढं सांगितलं ना, तेवढ्यातच कर. भले त्यांना फायदा झालेला असतो, भले त्यांना सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, त्यांना दिसत असतं, तरी पण कोणी तसदी घेत नाही बोलण्याची. त्यामुळे सगळ्यात मोठा चॅलेंज हा बजेट असतो. बाकी मला असं वाटतं तुमचं काम आहे, मग तुम्ही ते वेळ आहे का, हे आहे का, ते तुम्ही तुमचं मॅनेज केलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यात मोठा जर काही चॅलेंज असेल तर तो फक्त आणि फक्त ह्या फील्डमध्ये बजेट हाच असणार आहे. आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की नाटक करताना बेसिकली
खूप क्रंचेस असतात. त्यामुळे जर मी नाटकाची माझी फी घेतली, म्हणजे एक्झाम्पल, मला एवढी एवढी फी आहे नेपथ्य करण्याची, जर ती मी घेतली तर मला जर समजा सेटमध्ये एखादा फ्लावर पॉट एक्स्ट्रा हवा आहे, मला एखादी खुर्ची एक्स्ट्रा हवी, तर मी ते नाही ठेवू शकणार. का? तर ते पैसे माझ्यासाठी गेले आहेत. म्हणून मी त्या दिवसापासून, म्हणजे अगदी 2013 पासूनच मी कुठल्याच नाटकाचे पैसे घेतलेले नाहीये. म्हणजे माझी जी फी आहे स्वतःची, ती मी कुठल्याही नाटकाची घेतलेली नाहीये. नाटकं असू देत, एकांकिका असू देत, प्रायोगिक नाटकं असू दे, मी कोणाकडनंही माझे मानधनाचे पैसे घेत नाही. आणि हे मला तुझ्या प्लॅटफॉर्ममुळे सांगायला मिळतं. मी पहिल्यांदा हे सांगितलं असेल कदाचित. त्या पैशांमधनं एखादा प्रयोगही एक्स्ट्रा होऊ शकतो, किंवा त्या पैशांमधनं एखादी चांगली गोष्टही सेटवर येऊ शकते. तर मी का माझे पैसे घेऊ? इथे मी माझे गोष्टी कर्टेल करू शकतो. अर्थात बाकीच्या कुठल्या फील्डसाठी नाही, नाहीतर मला जगणंच कठीण होऊन जाईल. बरोबर. पण अशा प्रकारे मी बऱ्याच, आणि वेगवेगळे शॉर्ट फिल्म्स असतील किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील की ज्यांना मदत करायची, त्यांना मी नेहमीच मदत करत असतो. म्हणजे आता माझा आणि विज्ञानाचा काही संबंध नाही, पण मी एक प्रोजेक्ट केला होता. तर काही मुली काही दिवसांपूर्वी माझ्या घरी आल्या आणि मला सांगत होत्या की आम्हाला ना, तू दादा त्या सायन्स प्रोजेक्टसाठी गाईड कर, तुझा तो प्रोजेक्ट आम्हाला आवडलेला. तर त्यांना गाईड केलं, त्या नॅशनल लेवलवर पहिले आल्या. अरे वा. तर मला असं वाटतं की तुम्हाला कुठून कुठून लोक शोधात येतील, त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे. आणि त्यामुळे बजेट हा एक चॅलेंज घेऊन तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं कसा बघायचा आणि त्यातनं कसं ओव्हरकम करून चांगलं काम करायचं, हा एकच मला मुद्दा वाटतो. आणि जो मी करायचा माझ्या बाजूनी तरी पूर्ण प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेला. ओके. ज्यांना आर्ट डिरेक्टर व्हायचंय त्यांना तुम्ही काय ऍडवाइस कराल? बघ, मी ऍडवाइस करणारा कोणी एवढा मोठा नाहीये. फक्त मी एवढंच सांगेन की तुम्ही ठरवा की तुम्हाला एका मोठ्या फील्डमध्ये एंटर करायचंय. त्यासाठी तुमची मेहनतीची तयारी असली पाहिजे पहिली. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठल्याही वेळेला अवेलेबल राहून काम करण्याची ताकद असली पाहिजे. आता मी थकलोय, आता मी येत नाहीये असं नकोय. मी आजही इथे कसा आलोय मला माहितीये आणि ह्या टीमला माहितीये. आणि आता येतो मग येतो करत मी फायनली इथे आलो. सो बेसिकली तुमचा वेळ तुम्हाला देता आलाच पाहिजे. आणि तुम्हाला छान काम करायचंय. काम कसं करायचं हे सगळं सर्वेसर्वा तुमच्यावर असतं. त्यामुळे तुम्ही ह्या फील्डमध्ये यायलाही पाहिजे, कारण खरंच गरज आहे चांगल्या लोकांची. फक्त एवढंच आहे की पैशांच्या बाबतीत तुम्हाला लगेच पैसे मिळतील का हे मी आत्ता नाही सांगू शकत. म्हणजे मलाही मिळता 10-15 वर्ष गेली आहेत. त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं चिमटे काढत काढत जर जगायचं असेल आणि जर आत्मसात करून पुढे काम करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही ह्या फील्डमध्ये येऊ शकता आणि तुम्ही छान एक्सप्लोर करू शकता स्वतःला. सेट करताना सेट व्हायला वेळ लागतो, पण डेफिनेटली एकदा सेट झालात की सगळं काही छान होतं. तुम्ही काही कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट सांगू शकता का जे आर्ट डिरेक्शनचं ट्रेनिंग देतात चांगलं? सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की वेगवेगळ्या ठिकाणी भारतात कोर्सेस चालतात. त्यात तुम्हाला जर डिग्री कोर्स करायचा असेल तर डेफिनेटली रचना संसद, जे स्कूल ऑफ आर्ट्स, रहेजा, JK रहेजा, नंतर आपल्या मुंबईतली कॉलेजेस आहेत. विरारमध्ये विवा कॉलेज आहे, नंतर वसंतदादा पाटील आहे, सोमय्या आहे, पाटकर आहे. त्या व्यतिरिक्त पुण्यात अभिनव आहे. असे बरेच महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत जिथे हे होतं. फिल्म्स इन्स्टिट्यूट म्हणून FTI मध्ये पण एक आर्ट डिरेक्शनचा, प्रोडक्शन डिझाईनचा वेगळा कोर्स आहे. त्याचप्रमाणे NID आहे गुजरातमध्ये, दिल्लीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली आणि फाईन आर्ट्स डिपार्टमेंट आहे तिथे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी कोर्सेस चालतात. शांतिनिकेतन आहे कलकत्त्यामध्ये, तेही चांगलं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काम करायचं जर असेल तर तुम्हाला नाटकाचे वेगवेगळे ग्रुप असतात. हौशी कलाकारांचे ग्रुप असतात, राज्यनाट्याचे ग्रुप असतात, कल्याण मंडळांचे ग्रुप असतात. तुम्ही त्यातनंही नेपथ्याकडे वळू शकता. आणि सगळ्यात पहिलं इन्स्टिट्यूट, मी जसं मगाशी पण म्हटलं की गणेश उत्सव मंडळामध्ये सजावट करणं, हे सगळ्यात पहिलं तुम्हाला प्लॅटफॉर्म, फ्री ऑफ कॉस्ट देणारं प्लॅटफॉर्म असेल, जिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कामही करता येईल आणि खूप लवकर शिकता येईल. त्यामुळे ह्या सगळ्यातनं तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला कसं कसं पुढे जायचंय. आणि अर्थात पुढचं शिक्षण घेत असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात. जसं की माझं
पुढचं शिक्षण औरंगाबादमध्ये झालं, त्याच्या पुढचं शिक्षण माझं वनस्थली विद्यापीठामध्ये झालं. सो बेसिकली तुम्ही ते नंतरचं जे आहे ते तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कसं पुढे जायचंय. पण ही सगळी इन्स्टिट्यूट्स आहेत, फिल्म इन्स्टिट्यूट्स आहेत, आपल्याकडेही बरेच छोटे मोठे असे इन्स्टिट्यूट आणि डिप्लोमा कोर्सेस आहेत. पण तुम्ही जितकं प्रॅक्टिकल नॉलेज घ्याल सेट वरती जाऊन किंवा वेगवेगळ्या लोकांचे सेट करून, तेवढं तुम्हाला जास्त शिकायला मिळेल, लवकर शिकायला मिळेल आणि मटेरियल हँडल करून तुम्हाला काम करता येईल. दादा, तुझे आतापर्यंतचे 3 लाईफ लर्निंग्स काय आहेत? पहिलं म्हणजे की तुम्ही खूप छान मेहनत केली तर तुम्हाला त्याचं फळ आज ना उद्या मिळतंच. म्हणजे तुम्ही फळासाठी मेहनत करा असं नाहीये, तुम्ही फक्त मेहनत करा. माझं दुसरं म्हणजे असं आहे की तुम्ही जर वेळ पाळला, कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही वेळ पाळलात, तुम्ही वेळेवर गेलात किंवा वेळेच्या थोड्या आधी गेलात किंवा तुम्हाला वेळ नसताना पण तुम्ही वेळ दिलीत, तर तुम्हाला त्याचे रिटर्न्स खूप छान मिळतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी बिलीव्ह करतो की तुम्ही माणसं जोडा. म्हणजे मी माणसं जोडत गेलो लिटरली. मी कधीच पैशांचा विचार केलेला नाहीये. माझ्या पाठी पण तुला लोक सांगतील किंवा आज बघणारे पण असतील तेही कमेंटमध्ये करतीलच अर्थात. तर तुम्ही माणसं जोडत चला. पैसे येत जातील, जात जातील, जे काय आहे ते. तुम्ही छान माणसांना जोडलं तर माणसं तुम्हाला जोडतील. आणि अल्टिमेटली तुमचं काय राहतं तर ती तुमची फक्त ओळख माणसांमुळे राहते, इतर कुठल्याही गोष्टींमुळे राहत नाही. त्यामुळे ह्या 3 महत्वाच्या गोष्टी मला वाटतात. एक तर मेहनत, एक तर माणसं आणि तुम्ही वेळ पाळली पाहिजे. सो ह्या 3 गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. बरोबर. तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? काय कोणते प्रोजेक्ट्स वगैरे नवीन तुमचे येणार आहेत? माझे प्रोजेक्ट्स तर चालूच असतात, पण मी स्वतः काही गोष्टी दिग्दर्शन करायचं माझा विचार आहे आणि मी बऱ्याच शॉर्ट फिल्म्स डिरेक्ट करत असतो. मुळात मी विशेष मुलांसाठी काम करतो. म्हणजे जे लोक दृष्टीबाधित आहे, नेत्रहीन आहेत किंवा विशेष गरजा असणारी मुलं, आणि त्यांचे वेगवेगळे विषय असतात, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. तर ते प्रॉब्लेम कलेच्या माध्यमातून मला कसे सोडवता येतील, आर्ट अँड क्राफ्ट मधनं कसे सोडवता येतील, यासाठी मी अनेक वर्ष काम करतोय. आणि त्यातून मला आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव मी माझ्या फिल्म्समधनं मांडण्याचा प्रयत्न करतो. मग त्या शॉर्ट फिल्म्स असतील, त्या डॉक्युमेंटरीज असतील. तर गेल्या काही दिवसांमध्ये ते जरा थोडंसं माझं मागे पडलंय, पण डेफिनेटली आता पुन्हा एकदा ते मी चालू करणार आहे. मला माझे विषय मांडण्याची ती एकमेव संधी असते. मुळात आपल्याकडे चित्रकला, हस्तकला किंवा एखाद्या चित्रकारावर फार कमी फिल्म्स होतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये माझी एक्सपर्टी आहे, तर ते दिग्दर्शित करण्याचं माझा खूप मोठा मानस आहे. बाबूराव पेंटर यांना मी खूप मानतो आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनपटावरती डेफिनेटली मला एक फिल्म करायची आहे. आणि ते ह्या माध्यमातून मला बोलता आलं आणि ते रेकॉर्ड पण होईल. त्यासाठी मी बराच अभ्यास केलेला आहे आणि लवकरच परत खूप पैसे कमवले की लगेच करून टाकणार. तर तोही एक मोठा प्लॅन आहे. कारण त्यांच्यासारखा एक उत्कृष्ट माणूस आपल्याकडे होता आणि ज्याने अनेक गोष्टी केलेल्या आहेत, पण ज्याचं नावही आज कुठेच नाही. तर मला असं वाटतं की त्या निमित्ताने ते नाव वर येईल. मी प्रत्येक वेळेला बोलताना ते बोलतो की असा एक माणूस ज्यांनी अनेक पडदे रंगवून जिवंतपणा आणला नाटकांमध्ये, अनेक सेट लावून जिवंतपणा आणला फिल्म्समध्ये. म्हणजे अगदी रंगीत फिल्म्स करताना सुद्धा व्ही शांतारामांनी ज्यांना बोलवलेलं ते बाबूराव पेंटर होते. आणि ज्यांच्यामुळे आज सेन्सॉर नावाची गोष्ट आली आहे. म्हणजे सेन्सॉर कोणामुळे झालं, सेन्सॉर का आणावं लागलं, ह्याचा जर कोणी प्रणेता असेल तर ते स्वतः बाबूराव पेंटर होते, कला महर्षी. आणि त्यांनाच त्यांच्या एका फिल्मला सेन्सॉर मिळणार नाही ह्या एका धक्क्यापायी ते गेले. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या फिल्म्समधनं मांडता याव्यात हीच माझी अपेक्षा आणि तोच माझा पुढचा प्लॅन आहे. त्यामुळे
आता तर मी तुला एक किस्सा सांगितला, असे अनेक बाबूरावांचे किस्से आहेत, ते मला सगळे या निमित्ताने फिल्म्समध्ये मांडता येतील आणि यावेत यासाठी मी बाप्पाजवळ तर प्रार्थना करतोच आहे आणि आय होप की लवकरच ती फिल्म करीन. धन्यवाद दादा, तू पॉडकास्टसाठी वेळ दिलास. तुला NP क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.